नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, वेळ आहे रात्रीची. आता जेवण बनवायचं आहे. तर साक्षी आली थोडीशी मदत करायला, रोजच येते ती आता. आणि चला आता जेवण बनवायचं आहे. तर हे बघा जेवणात काय काय बनवलं ते मी तुम्हाला दाखवते. बनवायचं आहे म्हणजे अजून बनवलं नाही. तर इथं मुगाची डाळ भिजून घातली. तर याची मी ना भजी बनवणार आहे. मुगाच्या डाळीची, गावची मुगाची डाळ आहे म्हणून मी अशी वरती साला आलेले आहेत बरं का. आणि इथं घातलीच बटाटी उकडायला. इथं मसूरची डाळ आहे, धुवून घेतली. तर तिला आता मला बनवायची, तिखट मसूरची डाळ बनवणार आहे. तर आजचा बेत काय काय ते मलाच कळत नाही, काय करू आणि काय नाही. काय काय करते ते तुम्हाला दाखवते आता. हे काय केलं का माझ्या बाळाला तू? हा, बाळ काय करतोय? त्याला काय झालं काय केलंय बाबुली? काय पाहिजे? बिस्किट पाहिजे तुला? हे तो म्हणतोय चोळ मला. अगं नाही, इंजेक्शन मारलंय. इंजेक्शन मारलंय. मित्रांनो, टायगरला आहे ना वॅक्सिन दिल्यात बरं का. त्याच्या दर वर्षाच्या वॅक्सिन असतात ना, जून महिन्यामध्ये त्याची व्हॅलिड एक्सपायर झालेली. तर त्याला आता वॅक्सिन करून आणलेत. मग अशी सुमित गेलेला, मी काही गेली नाही. नाही तर तुम्हाला नक्की दाखवलं असतं कोणत्या दवाखान्यात नेतो, कोणत्या वॅक्सिन देतो त्या. तर त्याला दर वर्षाला ज्या आपल्या रेबीजच्या आणि कुठल्या आहे काय माहिती, मला काय एवढं सांगता येणार नाही. त्यांनी ते बुकवरती देतात जे जे वॅक्सिन देतात ना, त्याचं ते स्टिकर असं लावून देतात असं. तर साक्षी आले म्हणले नाटकं करतोय. सोड त्याला, सोडू नको अजिबात. सोड सोड, सोडू नको. तू बोलतो जातो मी, जा बोलतो जातो. हे टायगर तुझी खावाली आली ना, खावाली. हे टायगर तुझं खाऊ कुठे ठेवलंय जरा दाखव मला. कुठे ठेवलं तुझं खाऊ? इथं होतं ते. कुठे? पेटिग्री कुठे? पेटिग्री हा दाखव. कुठे? नाही इथं, नाही नाही त्याच्यात नाही. कुठे आहे टायगर तुझा? कुठे गेली खाऊ? तुझा खाऊ कुठे गेले? बघू दे बघू दे बघू दे, कुठे ठेवलंय? हा इकडं कुठे आता? इथं कुठे? कुठे इथं आहे का खाऊ? खाऊ इथं नाहीये. तिथं तर नाहीच आहे. तिथं दाखवते बरोबर. तिथं एकदा डब्बा ठेवलेला ना गोळींचा, त्याच्यात पण नाही. इकडे शोधूया किचन मध्ये आहे का. ये लवकर, चल. हा चल चल, ये लवकर इकडे या. चल चल इकडं हो, त्यांना नको काय बोलू. चल चल किचन मध्ये. किचन मध्ये खाऊ ठेवलंय तुझं. चल या इकडं. तिथं नाहीये. अरे नाहीये, तिच्या मागे नाचू नकोस. तो बघ टायगरचं खाऊ आहे ना, मी ना किचन वॉश बेसिनच्या खाली इथे ना इथं ठेवलंय पाठीमागे लपून. कारण तो सारखा येतो तिथं मग हुंगत राहतो. कुठे? ये दाखव, ये दाखव. कुठं आहे? नीट शोध. हा शोध, सगळे शोध. ते बिट्टी काय? बिट्टी काय? ते बिट्टी काय? ते नंतर. पॅटिकली कुठे? पॅटिकली. टायगर तुझा खाऊ कुठे आहे? साक्षी घेऊन चाललेली तो खाऊ. तिकडे नाही येतो म्हणतो, त्याच्यातच आहे. अरे येड्या, तिथे नाही तरी नाही बोलली ना. हा काय दाखवू दाखवू, ये दाखवते. चल ये बघ बघ. याच्यात आहे नीट बघ, एकदाच बघून घे. बघ नाही बोलते तरी समजतंय. झालं झालं समाधान. नाही तिकडे किचन मध्ये ठेवलंय, किचन मध्ये ठेवलंय मी वॉश बेसिनच्या खाली. चल दाखवते. ये तू शोध. या मी दाखवणार नाही, तू शोधायचं. हे बघ इथं आहे ना, कुठे ठेवलंय ना. हे बघ इकडे कुठे ठेवलंय ते बघ. इथं इकडं कुठं आहे ते बघ. हे बघ ह्या सगळ्यांच्या मध्ये घुसला तिथंच. आहे का? आहे तिकडे आहे का टायगर? आहे. नवीन बरणी आणले ना आम्ही. मग हा बघ नवीन, आज हे नवीन आले आता परत. खायचंय खायचंय. हा हे नवीन आणलेलं त्याला दाखवलंच नव्हतं ना. हे पाहिजे तुला? मग खाली बस. खाली बसायचं. गुड बॉय असतात ते, खाली बसतात. हे ना सगळा कचऱ्याचा डब्बा वगैरे दिलाय काढून. पाहिजे पाहिजे. आता हे नंतर खा. हे त्याला आज जेवायला दे, कारण ना त्याला आज चिकन वगैरे काय नाही देणार, हेच देणार नंतर. हा म्हणजे मी ठेवते. ते अर्धी बरणी जाईल त्याला. जाऊ दे खाऊ. माझं इथं आता जेवण होऊ दे सगळं. तर मित्रांनो, एका ताईने मला कमेंट केलेली की ताई तुमचं किचन मला फार आवडतं आहे ना. तर किचनचा रिव्ह्यू व्हिडिओ दाखवा तुम्ही.
तर हे बघा किचन इथून बघा माझं पूर्ण हे आहे किचन मी वॉश बेस सिंक आहे इथं. तर इथे डस्टबिन आहे आणि हे सगळं सामानसाठी हे मी स्वतः करून घेतलेलं आहे, ते काय किचनवाल्यांनी करून नाही घेतलं. आणि हे किचन हे बघा, हे मला सगळं पूजेला हे माझ्या मैत्रिणीने आणलेलं आणि हे गुड्डीने आणलेलं. आणि हे इथं असं बिडलीचं भांडं हे बिर्याणीसाठी मी वापरते कधी बिर्याणी असेल तर. इथं म्हणजे जर्मनची टोपं वगैरे असतात आणि कुकर याच्यामध्ये असतात छोटी छोटी. हे आपले चहा बिला असे टोपं आणि पाण्याचे ग्लास आहेत काचेच्या पाण्याच्या ग्लासात पाणी कोण पित नाही, फक्त मीच पिते. स्टीलची वापरायची सवय लागली ना, काचेची फुटण म्हणून भीती वाटते. त्याच्यात ह्याच्यामध्ये स्टीलची टोपं असतात आणि ह्यामध्ये असतात माझे सगळे पिठाचे डबे. तर गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ असं पीठ असतं ना, तर ते मी या डब्यांमध्ये काढून ठेवते आणि तांदूळ. आणि इथे आहे हे पुलाव, हे मसाला पुलाव आहे. हे बघा हे मसाला पुलाव आहे, हे याचा डब्बा पडला. आणि इथं सगळा खजिना आहे, छोटे छोटे डबे आहेत आणि यामध्ये सगळं सामान असतं स्टोअर केलेलं. तर ते कसं का जर गरज लागली तर त्यातून काढून ठेवायचं फक्त, बाकी हे नाही. तर ते जास्त उघडझाप करत नाही याला काय करत. इकडं आहेत सगळे कटलरी ग्लास चमचे वगैरे ते. आणि इथं आहेत छोटे छोटे प्लेट आहे ना. मसाल्याचा हा एक डब्बा इथे ठेवला कारण इथे जागाच नाही त्यामुळे. आणि हे आहे माझे मोठी ताट. इथं आहे सिलेंडर जो की खूप महाग झालेला आहे. तो खूप महाग झालाय. दरवर्षी कोणाला ना कोणाला भाव येतो, प्रत्येकाचे दिवस बदलतात. मागच्या वर्षी लसणाचे दिवस बदललेले, लसूण 400 आणि 500 रुपये किलो झालेला. तर इथं बघा हे छोटे छोटे डब्बे स्टीलचे आणि याच्यामध्ये पण सामानच असतं. हा कुकर आहे, तर हा कुकर मी दाखवते तुम्हाला. हा कुकर आहे ना असा आहे प्रेस्टिजचा. त्यात सध्या आता सामानच ठेवते मी, वापरत नाही. हा आईनेच दिलेला मला, भारीतला कुकर आहे चांगला. आणि इथे आपले कडधान्य सगळे हे गावावरून आईने जे दिलेले ना मला, तर हे कडधान्य मी सगळे असे स्टोअर करून ठेवलेले आहेत है ना असे. आणि इथं आहे स्टीलचे डब्बे जे याच्यामध्ये बसले ते इथे ठेवले. मसाले बिसाले काढून ठेवले तसे, मग नंतर लागले की त्या डब्यामध्ये काढून घ्यायचे पुन्हा ठेवायचे. सारखं त्याचा हात बुचकी करायची गरज नाही अशी. आणि हे पण ग्लास आहेत, हे आईस्क्रीमचं कप आहे, तिकडे ग्लास आहे जे पूजेमध्ये आपल्याला गिफ्ट आलं होतं असं. तर बऱ्याच जणांना त्या ताईला म्हणजे 2-3 कमेंट आलेलं की तुमचं किचन खूप छान आहे, आम्हाला दाखवा. तर असं आहे किचन, जास्त काय नाही. आणि इथे आहे फ्रीज. हा बघा, तर इथं आहे फ्रीज. हा, तर हा फ्रीज आहे ना खरं म्हणजे इथं पाहिजे होता आहे ना साक्षी, पण तेव्हा नियोजन नव्हतं एवढं. मी हे जागा कशासाठी ठेवली माहितीये का, डायनिंग टेबलसाठी ठेवले. ते पण फोल्डेबल करणार आहे असं, पण आता सध्याला तरी नाही, नंतर बजेटमध्ये बसल्यावर करेल असं. आता एक दिलाच ना का त्याला आंबा, मग त्याचं मन नाही भरत तो बघा. टायगर साली खा आणि घर तू खा. हा का घराचा आंबा बनव. हे बघा मित्रांनो काय चाललंय याचं. ही देते त्याला एक एक फोडी कापून, पण हा खातोय तिकडे जाऊन. आता तर इथंच उभं राहून खायला लागलाय, म्हणजे लांब घेर जायला नको, नाही तर आंबे संपून जातील. आता जेवण बनवायचं खूप लेट चाललंय. तर आत्ताशी माझी फक्त बटाटी उकडून झाली. तिकडे बटाटी मी गार करायला ठेवली, पाणी टाकलेलं थोडंसं आहे ना. आणि इकडं आता फोडणी दिले, डाळ करायची तिखट. आणि याची बनवायची मला भजी, ती पण दाखवते कशी करणार आहे ती. आणि हा काय हालना झालाय पोरगा इथून. ए आता आंब्याचे बाटे पण खातोस काय काय रे, बघतोय गी तू. गप ग मम्मी. बाबुली खाली बस ना जरा, खाली बस. खाली बसली ती मी कशी खावान आहे ना. हे बघा मी आता इथं आमरस बनवलं आहे आणि आमरसमध्ये थोडे थोडे असे मी गट्टे ठेवते, कारण खाताना दाताखाली आले ना ते चांगलं लागतं. थोडंसं ग्राइंड करायचं, थोडंसं असं करायचं, थोडंसं दूध टाकलेलं आहे त्यामध्ये. आता हे झालं. आता इथे आहे ना हे मुगाची डाळ आहे ना, तर मुगाची भिजलेली डाळ
आणि कांदा, कोथिंबीर आणि चणे, भिजलेले चणे होते थोडेसे मोड आलेले, तर ते पण त्यामध्ये ग्राइंड केले आणि मिरची टाकले 2-3, थोडेसे लसणाच्या 2-4 पाकळ्या टाकल्या आणि ते सुद्धा असं बारीक वाटून घेतलंय. आता याच्या आपल्याला भजी करून घ्यायची. काय काय बनवून झालं? आता पुऱ्या करते. पुरी आत्ताशी टाकले आणि भजी बनवायची आहे याची, पण ती लास्टला, मग हे पुऱ्या तळून झाल्यावर भजी बनवून. तर फटाफट आता मी पुऱ्या बनवते. तर मित्रांनो, आजचा बेत बघा काय काय आहे. आमरस, भजी, बटाट्याची भाजी, तिखट डाळ, पुरी आणि कुरडई. चला मी टेस्ट करून सांगते. सर्वात आधी मी ना भजी टेस्ट करते. मस्त मस्त झाली भजी. मुगाची भजी छानच होती आणि त्यामध्ये चणे टाकले लागते. आणि तर आता बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजीची पुरी कॉम्बिनेशन अप्रतिमच आहे पहिल्यापासूनच. एकच नंबर आहे ना. तर आज सोबत जेवायला माझ्या साक्षी पण आहे. साक्षी टेस्ट कर. पहिली कशापासून बनवू? भजी. तुला पण भजीच आवडली वाटतं. असं झालं ना, कुरकुरीत झाले, कुरकुरीत आणि चांगली लागते ना, एकदम मस्त. टेस्टच वेगळी लागते. कुरडई पण, बटाट्याची भाजी पण छान झाली गं. छान झाले सगळं जेवण. तुम्ही टेस्ट कशी आहे? मस्त ना. आमरस सर्वात भारी, सगळ्यात भारी तुला काय आवडलं याच्यातलं? सर्व ना. भजी मस्त झाली ना. हां, सर्वांनी जेवायला या. आणि आता आमरस. मस्त. आमरस पण छान झालंय. चला आता सर्व जेवण कंप्लीट करून घेते. तर जेवायला या सर्वांनी. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर तेही नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय.